मित्रांनो, परीक्षा जवळ आली आहे आणि जसं परीक्षा जवळ येईल त्याप्रमाणे टेन्शन वाढतंय. कारण सिलेबस तर खूप जास्त आहे. पण नेमकं करायचं काय? कोणते चॅप्टर्स करायचे आणि त्या चॅप्टर मधलंही काय करायचं? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करतो आहोत, ज्यामध्ये आपण हे पाहणार आहोत की प्रत्येक चॅप्टर मधले असे कोणते प्रश्न आहेत की जे सतत विचारले जातात किंवा ते प्रश्न तुम्ही केलेत की त्या चॅप्टर मधला ऑलमोस्ट 75 to 80% भाग कव्हर होईल. असे सगळे प्रश्न मी घेऊन येणार आहे. सो तुम्हाला ही सिरीज चालू ठेवायला आवडेल का आणि तुम्ही ही पाहणार आहात का हे नक्की मला सांगा, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओ पण लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करूयात. तर पहिल्यांदा आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 चॅप्टर 1 दॅट इज ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा टॉप 10 क्वेश्चन्स जे की प्रत्येक वेळेस विचारले जातात. तर ह्याच्यामध्ये मी एमसीक्यूज पण घेतलेले आहेत, ट्रू ऑर फॉल्स पण आहे, डिफाईनचे क्वेश्चन्स पण आहेत, डिफरन्सचे पण आहेत. इन शॉर्ट ज्या प्रकारचे क्वेश्चन्स एक्झामला विचारले जातात ते सगळेच कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे एमसीक्यूचा. द एसआय युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आता मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की याची व्हॅल्यू काय आहे, म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. लेटेस्ट चेक की कोणाला आठवते. सो युनिट तर मी इथे लिहिलेलं आहे, पण जीची व्हॅल्यू तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. ऍक्युरेट व्हॅल्यू जो कोणी सांगेल त्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाउट आउट मिळेल. ठीक आहे. सो आता हे जे युनिट आहे ते कसं आलं किंवा हा न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर हे कसं आलं, तर हे रट्टा मारायची गरज नाहीये. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल. आता या फॉर्म्युल्याला जर आपण जी इज इक्वल टू एफ इथेच ठेवलं, आर स्क्वेअर वरती जाईल आणि खाली M1 M2 राहील. आता जर फॉर्म्युला डिराईव्ह करायचं म्हटलं तर फोर्सचं युनिट काय येतं? न्यूटन. आर म्हणजे काय आहे? रेडियस. रेडियस आपण कशामध्ये मोजतो? मीटरमध्ये. सो न्यूटन मीटर स्क्वेअर. खाली काय आहे? M1 इंटू M2 म्हणजेच काय? किलोग्राम स्क्वेअर. आता हे जर आपण अपॉन काढलं तर हे काय जाईल? वरती जाईल. वरती गेल्यानंतर साइन काय होईल? इनव्हर्स होईल. सो न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम रेज टू -2. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे युनिट आलं. सो रट्टा मारायची अजिबात गरज नाहीये. हा फॉर्म्युला मात्र तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, तर तुम्ही आरामात युनिट्स काढू शकता. फॉर्म्युला येत असेल तर न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. इव्हन आपण या व्हिडिओमध्ये न्यूमेरिकल्स पण पाहणार आहोत, जे की एक्झाम मध्ये खूपदा विचारले जातात. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्रू ऑर फॉल्स. मास चेंजेस वेन यू गो ऑन द मून. मास बदलतं का? तर नाही. काय बदलतं? वेट बदलतं. कारण मास कशावरती डिपेंड आहे? त्या ऑब्जेक्ट मधल्या मॅटरवरती. आणि वेट कशावरती डिपेंड आहे? प्लॅनेट किंवा अर्थ जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करणार आहे त्याच्यावरून वेट डिसाइड होतं. सो अर्थात प्लॅनेट बदललं किंवा जागा बदलली की वेट बदलतं, बट मास काही बदलत नाही. सो मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ठीक आहे. वेट मात्र बदलतं. आता याच्यामध्येच आपण पुढचा क्वेश्चन पाहतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. गिव्ह इट्स व्हॅल्यू ऑन अर्थ. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्या आधी खूपदा आलेला आहे. तुम्ही PYQs पण चेकआउट करू शकता. सो व्हॉट इज ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी? Acceleration due to gravity at a point is the acceleration produced in a body due to Earth's gravitational force. ठीक आहे. सो हा शब्द किंवा हे सेंटेन्स महत्वाचं आहे. When it is in free fall. सो अर्थच्या सरफेस वरती जर पाहायचं म्हटलं तर हे आहे जी, स्मॉल जी ने आपण हे डिनोट करतो. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे ऍक्च्युली. ठीक आहे. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याच्यामध्ये पण असं आहे की ते इक्वेटोर वरती आहे की ते पोल्स वरती आहे, बट इथे काही ते स्पेसिफाय करायची गरज नाहीये. त्याच्यामुळे आपण एक जनरल व्हॅल्यू लिहिलेली आहे. जर तुम्हाला अजून डेप्थ मध्ये लिहायचं आहे, आन्सर अजून चांगलं इम्प्रेसिव्ह बनवायचं आहे, तर तुम्ही करू शकता. इक्वेटर वरती काय आहे आणि पोल्स वरती काय आहे ते पण ऍड करू शकता. ठीक आहे. सो याच्यामध्ये इम्पॉर्टंट हेच आहे की जी म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन फ्री फॉल. सो फ्री फॉल इज द मोशन ऑफ अ बॉडी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओनली. ठीक आहे. फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स खाली जर एखादं ऑब्जेक्ट काही मोशन दाखवत असेल त्याला आपण म्हणणार आहोत फ्री फॉल. त्या ठिकाणी एअर रेजिस्टन्स नकोय, म्हणजेच फ्रिक्शन नकोय, इतर कुठलाही फोर्स नकोय, फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच एक्सपेक्टेड आहे. तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत की ते ऑब्जेक्ट फ्री फॉल मध्ये आहे. सो द ऍक्सिलरेशन ड्युरिंग द फ्री फॉल इज जी. जी काय होतं? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ते कोणी अप्लाय करणार आहे? अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फ्री फॉल मध्ये पण काय होणार आहे? फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होणार आहे. त्याच्यामुळे फ्री फॉलच्या वेळेस जर आपण मोशन फाइंड आउट करतोय, मोशन म्हणजेच काय? वेलोसिटी V1 टू V2, तर अशा केसमध्ये जे आपलं ऍक्सिलरेशन असणार आहे ते आपण स्मॉल जी ने डिफाईन करतोय, बिकॉज इट इज ओनली बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्टेट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.
इन वर्ड्स यासाठी सांगितलंय की बऱ्याचदा आपल्याला असं कन्फ्युजन होतं की फॉर्म्युला लिहून येऊ की डिफाईन करून येऊ. सो त्याच्यामुळे इन वर्ड्स. सो एव्हरी पेअर ऑफ मासेस अट्रॅक्ट इच अदर. ठीक आहे, आपण काय म्हटलंय की कुठलाही कितीही लहान मास असो कितीही मोठा मास असो प्रत्येक ऑब्जेक्ट एक दुसऱ्यांना अट्रॅक्ट करत असतं with a force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between their centers. सो हा आपला फॉर्म्युला आहे मॅथमॅटिकली m1 आणि m2 चा प्रोडक्ट डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन देमचा स्क्वेअर हे डिरेक्टली प्रपोर्शन आहे कोणाशी फोर्सशी. आणि हा जेव्हा डिरेक्टली प्रपोर्शनलचा साइन कॉन्स्टंट आपण साइन काढतो तेव्हा एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करायचं असतं आणि तेच काय आहे आपलं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे, याची व्हॅल्यू तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार होतात. आय होप सगळ्यांनी लिहिलेली आहे. सो अशा पद्धतीने ही डेफिनेशन आहे आणि इझी आहे. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी पण तुम्ही हे ह्याच्यामध्ये सेंटेन्सेस मध्ये कन्वर्ट करू शकता, वर्ड्स मध्ये कन्वर्ट करू शकता. आता आपण न्यूमेरिकल बघतोय. खूप इझी आहे आणि अशाच प्रकारचे न्यूमेरिकल्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. इफ अ पर्सन हॅज मास सांगितलेला आहे 75 म्हणजे हे चेंज होणार की कॉन्स्टंट असणार? कॉन्स्टंट असणार. ठीक आहे. व्हॉट इज देअर वेट ऑन अर्थ? तर त्याचा वेट काय असणार आहे अर्थवरती? तर वेटचा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू जी. मास काय आहे आपल्याकडे 75. जी ऑलरेडी सांगितलंय की 9.8 घ्यायचं आहे. सो हे तुम्हाला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. सो असं मल्टिप्लाय न करता तुम्ही डिरेक्टली केलं तरी पण चालेल. ठीक आहे. हे वेगळी पद्धत आहे मल्टिप्लिकेशनची की आधी आपण 75 इंटू 9 करतो, मग 75 इंटू 0.8 करतो जर तुम्हाला डिरेक्टली 98 करायचं नसेल तर. आणि मग त्यानंतर आपल्याकडे जे आन्सर येईल ते असणार आहे 735. सो 735 हे याचं एक्झॅक्ट आन्सर आहे. आता त्यांनी विचारलेलं आहे वेट. वेटचा वेटचं युनिट काय असतं? न्यूटन. त्याच्यामुळे आन्सरमध्ये वेटचं युनिट पण लिहायचं आहे. जर तुम्ही हे नाही लिहिलं तर तुमचा अर्धा मार्क जाईल, काही वेळेस 1 मार्क पण जातो. ठीक आहे. सो 2 मार्कांचं हे न्यूमॅरिकल आहे. त्याच्यामधला जर 1 मार्क यातच गेला तर काय उपयोग? ठीक आहे. त्याच्यामुळे प्लीज लक्षात ठेवायचे की जेव्हा कधी तुम्ही न्यूमॅरिकल सॉल्व्ह कराल तेव्हा आन्सर सोबत तुम्हाला न्यूटन पण लिहायचं आहे. सो हे जस्ट मल्टिप्लाय करायचं आहे एवढंच. याच्यामध्ये एक कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे, बाकी सगळं तर इझी आहे. सो सेकंड न्यूमॅरिकल आहे अ पर्सन ऑफ मास 60 किलोग्राम वेज 588 ऑन अर्थ. ठीक आहे. आता वेट आहे म्हटल्यानंतर ते कॉन्स्टंट राहील की चेंज होईल? तर ते चेंज होणार आहे प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. सो मास मात्र काय होणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. सो आपल्याकडे मास दिलेला आहे, आपल्याकडे वेट पण दिलेलं आहे. व्हॉट विल बी हिज वेट ऑन मून? सो आपल्याला हे माहिती आहे की मून वरती जे वेट असणार आहे तर ते 1/6 असणार आहे अर्थवरचं वेट. ठीक आहे. सो 1/6 ऑफ वेट ऑन दी अर्थ. सो अर्थवरचं वेट किती सांगितलेलं आहे? 588. सो 1/6 इंटू 588. सो जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला जे काही आन्सर मिळेल ते असणार आहे आपला आन्सर. मग तुम्ही म्हणाल या ठिकाणी मासचं आपण काय केलं? तर त्यांनी मास फक्त तुम्हाला फसवण्यासाठी दिलेला आहे की तुम्ही या ठिकाणी कुठली व्हॅल्यू घेताय हे बघायला. कधी कधी असं पण होऊ शकतं की जर तुम्ही एक्झाम मध्ये हे विसरलात की मास कॉन्स्टंट राहतं की वेट, आणि तुम्हाला जर असं वाटलं की वेटच कॉन्स्टंट राहतं आणि मग तुम्ही 588च आन्सर लिहून आलात तर ते चुकलेलं असेल. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त फिरवण्यासाठी किंवा फसवण्यासाठी त्यांनी दोन्ही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तुम्हाला फक्त वेटवरती फोकस करायचा आहे. मासचं या ठिकाणी काहीच काम नाहीये. ठीक आहे. त्यांनी असं पण नाही विचारलंय की व्हॉट विल बी द मास. त्याच्यामुळे लिहायची पण काही गरज नाही. हे असंच फक्त एक इन्फॉर्मेशनसाठी लिहिलं आहे. तुम्हाला फक्त हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि आन्सर लिहायचंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे न्यूटन लिहायचं आहे कारण आपण वेट काढतोय. हे जर आपण मास काढलं असतं तर किलोग्राम लिहिलं असतं. ठीक आहे. चलो. सो हे लक्षात ठेवायचं आहे की आपण मास काढतोय की वेट काढतोय, काय विचारलेलं आहे त्याचं युनिट त्यानुसार बदलेल, कॅल्क्युलेशन पण त्यानुसार बदलेल. आता इथे ऑलरेडी सांगितलंय की मून्स व्हॅल्यू ऑफ जी इज इक्वल टू 1/6 ऑफ अर्थ व्हॅल्यू ऑफ जी. हे तुम्हाला एक्झाम मध्ये नाही दिलं जाणार, हे तुम्हाला स्वतःहून लक्षात घ्यायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 8th क्वेश्चन. एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन मास आणि वेट आणि एक्झाम्पल पण द्यायचं आहे. हे 5 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला येऊ शकतं. /3 पण पाहिजे या ठिकाणी. 5 मार्क्सला आलं तर तुम्हाला थोडंसं एक्झाम्पल द्यावं लागेल. 3 मार्क्सला आलं तर काही एक्झाम्पलची गरज नाही. सो डिपेंड्स अपॉन द मार्किंग. सो मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. हा तुम्ही असं पण लिहू शकता डिफरन्स बिटवीन सारखं 2 पार्टिशन करून, किंवा असं पण लिहू शकता ॲज यू विश. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मास स्कॅलर युनिट आहे कारण याच्यामध्ये डिरेक्शनची काहीच गरज नाहीये. एसआय युनिट केजी आहे आणि मास प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट असतं. ठीक आहे. जरी तुम्ही पार्टिशन करून लिहिलं तरी पण तुम्हाला हे 4 पॉईंट लिहायचे आहेत. सो तुम्ही कसंही लिहू शकता. वेट हे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी ड्यू टू द प्लॅनेट. ठीक आहे. हे वेक्टर आहे कारण अर्थात डिरेक्शन मॅटर करतं की जी व्हर्टिकली डाऊनवर्ड्स ऍक्ट करते की कसं ऍक्ट करते त्यासाठी डिरेक्शन मॅटर करतं. त्याच्यामुळे हे काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. याचं एसआय युनिट काय आहे? न्यूटन. आणि वेट विल नॉट बी कॉन्स्टंट एव्हरीवेअर. ते चेंज होणार आहे डिपेंडिंग अपॉन द लोकेशन. कारण हे कशावरती डिपेंड आहे? व्हॅल्यू ऑफ जी वरती. ठीक आहे.
सो एक्झाम्पल मध्ये असं आहे की अ पर्सन ऑफ मास 50 किलोग्राम हॅज द सेम मास ऑन अर्थ आणि मून, बट त्याचं वेट जे असणार आहे अर्थवरती आणि मूनवरती ते मात्र डिफरंट असणार आहे. सो जर हा क्वेश्चन 5 मार्कांसाठी आला तर तुम्हाला एक्झाम्पल लिहायचं आहे. अदरवाइज तुम्ही एक्झाम्पल नाही लिहिलं तरी पण चालणार आहे. ठीक आहे. एक्सप्लेन व्हाय acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस विथ द अल्टिट्यूड अबोव्ह द अर्थ सरफेस. सो अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हॅल्यू ऑफ जी कशी बदलते, डेप्थ मध्ये जाताना कशी बदलते, सरफेस वरती कशी बदलते किंवा हाईट वरती जाताना कशी बदलते, हे खूपदा एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे आणि हा एक आपण म्हणूया की कोर पार्ट आहे त्या चॅप्टर मधला. सगळ्यात पहिल्यांदा तर जी ची व्हॅल्यू काय आहे ते सांगायचं आहे. हे आपण ऑलरेडी वरती पण पाहिलंय. त्याची व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवरती अप्रॉक्सिमेटली 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. इथपर्यंत डन. जी चा फॉर्म्युला काय आहे, जी इज इक्वल टू जी एम बाय आर स्क्वेअर. कधीही जेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहाल इट इज एक्सपेक्टेड की तुम्ही त्याच्यामधल्या सगळ्या व्हेरिएबल्सला एक्सप्लेन कराल. सो जी काय आहे, हा जी म्हणजे हे सगळे जे काय आहेत तर ते एक्सप्लेन करायचे आहे. ठीक आहे. सो जी इज व्हॉट ते आपण ऑलरेडी वरती सांगितलेलं आहे. हा कॅपिटल जी काय आहे ते पण सांगितलेलं आहे, कॅपिटल एम पण सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर आर म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन दी ऑब्जेक्ट आणि अर्थ. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता एक्सप्लेनेशन बघूयात आपण की जसं जसं अल्टिट्यूड वाढेल. आता बघा हा आपला अर्थ आहे आणि सपोज की इथे आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. आणि आपण जेव्हा आर कन्सिडर करतोय तेव्हा तो एवढा कन्सिडर करतो आपण अर्थचं रेडियस. आणि जेव्हा आपल्याला आरच्या पण पुढे जायचं आहे तर त्याला आपण काय मानूयात, एच मानूयात. ठीक आहे. सो आपला फॉर्म्युला काय आहे, जी इज इक्वल टू जी एम बाय आर स्क्वेअर. आता या ठिकाणी फक्त आर लिहून चालेल का, नाही, आपल्याला काय लिहावं लागेल, आर प्लस, थोडंसं रिलोड होतंय मध्ये मध्ये. ठीक आहे. सो आर प्लस एच द होल स्क्वेअर असं आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये मला एक सांगा की जी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे आर प्लस एच द होल स्क्वेअरशी, जर मी हे वाढवलं तर जी काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. जर मी हे कमी केलं म्हणजे हाईट कमी केलं तर जी काय झालं पाहिजे, वाढलं पाहिजे. ओके. सो तुम्हाला हे कळतंय की जितकं आपण हाईट वाढवू, कारण हे तर हा तर आर सेमच राहणार आहे काही पण झालं तरी, रेडियस तर नाही बदलणार. पण जेवढं मी एच ची व्हॅल्यू इन्क्रीज करेन तेवढंच डिनॉमिनेटर इन्क्रीज होईल आणि त्यामुळे काय होईल, जी कमी होईल. सो हेच रिझन तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की बिकॉज जी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द आर स्क्वेअर किंवा डिस्टन्स बिटवीन दी ऑब्जेक्ट्स, त्यामुळे जर आर वाढलं तर जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. जर अल्टिट्यूड वाढलं तर जी काय होणार आहे, विकर होणार आहे किंवा डिक्रीज होणार आहे. सो हेच आपण या ठिकाणी सांगतोय. पॉसिबल असेल तर प्लीज ही डायग्राम ड्रॉ करा, हा फॉर्म्युला लिहा, तुमचं आन्सर अजून चांगलं होईल आणि तुम्हाला जे मार्क्स आहेत तर ते आउट ऑफ मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट आणि 10th क्वेश्चन आपण आता बघतोय की अ सॅटेलाइट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द अर्थ. सो वी हॅव टू एक्सप्लेन वाय अन ॲस्ट्रोनॉट इनसाइड फील्स वेटलेस आणि ग्रॅव्हिटी ऍक्ट्स ऑन हिम. सो आपण खूपदा पाहिलेलं आहे की ॲस्ट्रोनॉट्स जे असतात त्यांना स्पेसमध्ये वेटलेस फील होतं. तर हे कशामुळे, वेट काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो की त्या प्लॅनेटमुळे ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणार आहे त्याला आपण वेट म्हणतोय. ठीक आहे. सो अ सॅटेलाइट मूव्हिंग अराउंड द अर्थ इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स which provides centripetal force and needed to keep it in a circular motion. ठीक आहे. सो आपण बघितलंय की ऑलरेडी जे सॅटेलाइट्स आहेत अर्थच्या ऑर्बिटमध्ये ते अर्थच्या भोवती फिरतात. कशामुळे, कारण त्याच्यावरती एक तर सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय केला जातोय बिकॉज ऑफ दी अर्थ, ऍज वेल एज त्यांच्याकडे ते जे आय मीन ते फिरताना त्यांच्यावरती कोणाचा इन्फ्लुएन्स आहे, फक्त आणि फक्त जीचा म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशनचा ड्यू टू अर्थ. आता बोथ सॅटेलाइट्स आणि ऑस्ट्रोनट्स जे आहेत तर ते अर्थकडे अट्रॅक्ट केले जात आहेत बिकॉज ऑफ स्मॉल जी आणि हेन्स बोथ फॉल फ्रीली टुवर्ड्स दी अर्थ ऍट अ सेम रेट. आणि दोन्ही पण ॲस्ट्रोनॉट असेल किंवा सॅटेलाइट असेल दोघं पण जी मुळे किंवा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशनमुळे अर्थकडे अट्रॅक्ट होत आहेत, व्हर्टिकली डाऊनवर्ड अट्रॅक्ट होत आहेत. सो त्यांच्याकडे कुठलाही रिॲक्शन फोर्स नाहीये ॲस्ट्रोनॉट आणि सॅटेलाइटच्या फ्लोअरमध्ये, दोघांवरती पण फक्त जीच काम करतो आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे ॲस्ट्रोनॉटला कुठलाही नॉर्मल फोर्स अप्लायच नाही होत आहे त्याच्यावरती, कारण सॅटेलाइट कुठलाही दुसरा रिॲक्शन फोर्स नाही अप्लाय करत आहे. त्या दोघांवरती जे काय फोर्स अप्लाय होतोय दॅट इज ओनली स्मॉल जी. ओके. सो आपण जेव्हा एखाद्या फ्लोअरवरती उभे आहोत, फॉर एक्झाम्पल असा एक बॉक्स ठेवलेला आहे, तर खालून जी अप्लाय होतोय आणि हा बॉक्स जो आहे तर तो एक नॉर्मल फोर्स अप्लाय करत असतो ग्राउंडवरती. ठीक आहे. बट इथे या केसमध्ये काय होतंय की हा फक्त जीच अप्लाय केला जाते ऑब्जेक्टवरती आणि नॉर्मल फोर्स अप्लायच केला जात नाहीये. आणि त्याच्यामुळे वेट फील करण्यासारखं असं काहीच नसल्यामुळे त्या ॲस्ट्रोनॉट्सला किंवा त्या ते जे पण सॅटेलाइट्स मध्ये बसलेले आहेत त्यांना वेटलेस असल्याप्रमाणे फील होतंय. ठीक आहे. सो हा थोडासा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन होता जो की एक्झाम मध्ये नाही विचारलाय, पण एक ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन तुम्हाला जर आलंच किंवा हवं असेल कॉन्सेप्ट वगैरे तर त्यासाठी म्हणून टाकलेलं आहे. बाकी 1 ते 9 क्वेश्चन जे आहेत वरचे तर ते पीवायक्यूज मधले आहेत आणि एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे क्वेश्चन जे आहेत तर ते तुम्ही नक्की नीट करा. आणि यासोबतच अजून कोणते चॅप्टरसाठी तुम्हाला क्वेश्चन्स हवे आहेत ते पण नक्की सांगा आणि ही सिरीज सुरू ठेवली पाहिजे का हे पण मला नक्की सांगा.
So thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.